सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि महिला बालकल्याणचे प्रश्न कुठे गेलाय मंत्री? तुम्ही मला असे चालणार नाही, तुम्ही गपचूप बसलं पाहिजेत। यांना दम द्या मंत्र्याला। आरोग्य मंत्र्याचा कुठलाही प्रश्न नाही, महिला बाल विकास मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न वरच्या सभागृहामध्ये नाही। एवढं तरी करू नका हो। अख्खा महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र बघतोय। तुम्ही जे रेकॉर्डवर आणलं ना हे चुकीचं आणू नका, तुम्हाला विनंती आहे। हे खोटं बोललाय अध्यक्ष महोदय, हे काढून टाकणार आपण, काढून टाकावं अशी माझी विनंती आहे आपल्याला। मी तुमच्याकडे माहिती देतोय, जर असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि महिला बालकल्याणचे प्रश्न कुठे गेलाय मंत्री? कुठे अरे महिला हे यांच्याकडे आहे काय? आदितीकडे आहे। आदिती बांधकाम नाही, महिला बाल कल्याण म्हटलं मी, नाही महिला बाल कल्याण मंत्री आणि आरोग्य मंत्री। कामकाज नसून जर मंत्री गैरहजर राहत असतील अध्यक्ष महोदय, सभागृह कसं चालवायचं? आणि तुम्ही आम्हाला सांगणार आम्ही बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेऊ? हे बघा, तुम्ही मला सांगू शकत नाही, तुम्ही मला असे चालणार नाही, तुम्ही गपचूप बसलं पाहिजेत। यांना दम द्या मंत्र्यांना दम द्या, यांना बसून बोलायची गरज नाही। माननीय विरोधी पक्षनेते, आपल्याला विनंती आहे आपण चालू करावं। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या निमित्तानं आहेत उपस्थित, आपण चालू करावं। स्थानी बसून संबंधित मंत्र्यांना निरोप दिलेला येतील। मी काय खोटं बोलतो काय? बोला, तुम्ही बोला, यांना बोलू द्या, मंत्र्यांना बोलू द्या। विरोधी पक्षनेते